नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनल ज्याचे नाव आहे ऑल इन वन संदीप। आज आपण बघणार आहोत LICचा जीवन लक्ष्य प्लॅन, ज्याचा टेबल नंबर आहे 933। जीवन लक्ष्य प्लॅन हा कन्यादान पॉलिसी या नावाने देखील ओळखला जातो। जीवन लक्ष्य या नावावरून आपल्याला लक्षात आले असेल की ही पॉलिसी आपल्या फॅमिलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी फायनान्शियली मदत करते। जीवन लक्ष्य ही पॉलिसी नॉन लिंक्ड विथ प्रॉफिट लाईफ ॲश्युअर्ड सेव्हिंग प्लॅन आहे। म्हणजेच ही पॉलिसी शेअर मार्केटशी संबंधित नसून LICला वेळोवेळी होणारा फायदा हा पॉलिसीधारकांना बोनसच्या रूपाने दिला जातो। तसेच लाईफ प्रोटेक्शन व सेव्हिंगचा कॉम्बिनेशन प्लॅन आहे। तर सुरुवातीला बघू या पॉलिसीची इलिजिबिलिटी कंडिशन। या पॉलिसीमध्ये मिनिमम एज एंट्री ही 18 वर्षे दिलेली आहे, तर मॅक्झिमम एज एंट्री ही 50 वर्षे दिलेली आहे। म्हणजेच 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला व 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीला ही पॉलिसी घेता येणार नाही। या पॉलिसीमध्ये मॅक्झिमम मॅच्युरिटी एज ही 65 वर्षे दिलेली आहे। म्हणजेच 50 वर्षाच्या व्यक्तीला जर ही पॉलिसी घ्यायची असेल तर तो जास्तीत जास्त 15 वर्षासाठी घेऊ शकतो, त्यापेक्षा अधिक वर्षाची टर्म त्याला घेता येणार नाही। या पॉलिसीमध्ये मिनिमम पॉलिसी टर्म ही 13 वर्ष दिलेली आहे, तर मॅक्झिमम पॉलिसी टर्म ही 25 वर्ष दिलेली आहे। या पॉलिसीमध्ये प्रीमियम पेइंग टर्म ही -3 वर्ष दिलेली आहे। म्हणजेच समजा तुम्ही 20 वर्षाची पॉलिसी घेतली असेल तर तुम्हाला फक्त 17 वर्षच प्रीमियम भरावा लागेल, पुढील 3 वर्ष हा प्रीमियम भरावा लागणार नाही। या पॉलिसीमध्ये मिनिमम बेसिक सम ॲश्युअर्ड हा 1 लाख रुपये दिला आहे, तो तुम्ही 10,000च्या मल्टिप्लायनुसार घेऊ शकता। म्हणजेच 1,10,000, 1,20,000 अशा पद्धतीने घेऊ शकता। या पॉलिसीमध्ये मॅक्झिमम सम ॲश्युअर्डची कोणतीही लिमिट नाही, ती तुम्ही कितीही घेऊ शकता। आता बघूया या पॉलिसीचे फीचर्स अँड बेनिफिट। या पॉलिसीमध्ये प्रीमियम पेइंग मोडचे 4 पर्याय उपलब्ध आहेत। एक आहे इयरली, दुसरा आहे हाफ इयरली, तिसरा आहे क्वार्टरली, चौथा आहे मंथली। या पॉलिसीमध्ये जर तुम्ही प्रीमियम पेइंग मोड इयरली घेतला तर तुम्हाला प्रीमियममध्ये 2% प्रमाणे सूट दिली जाते। तसेच हाफ इयरली प्रमाणे घेतला तर 1% सूट दिली जाते। या पॉलिसीमध्ये पॉलिसी होल्डरची डेथ झाल्यावर त्याच्या नॉमिनीला सम ॲश्युअर्डच्या 10% रक्कम ही पॉलिसी टर्म पूर्ण होईपर्यंत दरवर्षी दिली जाते। तसेच त्यापुढील सर्व हप्ते हे LIC पे करते व मॅच्युरिटीनंतर पॉलिसी होल्डरच्या नॉमिनीला सम ॲश्युअर्डच्या 110% प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशनल बोनस अशा प्रकारे रक्कम मिळते। या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर सम ॲश्युअर्ड प्लस सिंपल रिव्हर्जन बोनस प्लस फायनल ॲडिशनल बोनस अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम ही दिली जाते। तसेच या पॉलिसीमध्ये सेटलमेंटचाही पर्याय उपलब्ध आहे, ज्याचा वापर करून तुम्ही डेट व मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम ही इन्स्टॉलमेंटनुसार घेऊ शकता। या पॉलिसीमध्ये रायडरचाही पर्याय उपलब्ध आहे। यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी रायडर, ॲक्सिडेंटल बेनिफिट रायडर, टर्म ॲश्युरन्स रायडर, क्रिटिकल इलनेस रायडर अशा प्रकारचे रायडर तुम्ही अतिरिक्त प्रीमियम देऊन घेऊ शकता। या पॉलिसीमध्ये रिवायवलचाही पर्याय उपलब्ध आहे। यामध्ये काही कारणास्तव ग्रेस पिरियडनंतरही हप्ते भरले गेले नाहीत तर तुम्ही पुढे 5 वर्षाच्या आत ही पॉलिसी सुरू करू शकता। त्यासाठी तुम्हाला थकीत असलेले पॉलिसीचे हप्ते व त्यावरील व्याज हे भरावे लागेल व मॅच्युरिटी संपण्याच्या अगोदर तुम्ही पॉलिसी पुन्हा सुरू करू शकता। या पॉलिसीमध्ये पेडअप व्हॅल्यूचाही पर्याय उपलब्ध आहे। यामध्ये समजा तुम्ही 2 वर्ष
प्रीमियम भरले आहेत व त्यानंतर काही कारणास्तव तुम्हाला प्रीमियम भरता आले नाही, त्यानंतर ही पॉलिसी बंद न होता पॉलिसीचे रिस्क कव्हर तसेच चालू राहते व पुढे कमी झालेल्या सम एश्युर्डनुसार तुम्हाला पॉलिसीचे सर्व फायदे मिळतात. या पॉलिसीमध्ये ग्रेस पिरियडचाही पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही जर इयरली, हाफ इयरली व क्वार्टरली या पद्धतीने जर प्रीमियम भरत असाल तर तुम्हाला 30 दिवसाचा ग्रेस पिरियड दिला जातो. तसेच मंथली प्रीमियम भरत असाल तर 15 दिवसाचा ग्रेस पिरियड दिला जातो. या पॉलिसीमध्ये लोन फॅसिलिटी देखील उपलब्ध आहे. ती तुम्ही पॉलिसी सुरू झाल्यापासून 2 वर्षांनी घेऊ शकता. या पॉलिसीमध्ये सरेंडर व्हॅल्यू देखील उपलब्ध आहे. ती तुम्ही पॉलिसी सुरू झाल्यापासून 2 वर्षांनी करू शकता. या पॉलिसीमध्ये तुम्ही भरत असलेल्या प्रीमियमवर इन्कम टॅक्स सेक्शन 80C नुसार इन्कम टॅक्समध्ये सूट देण्यात येते. तसेच मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम ही तुम्हाला 10D नुसार पूर्णपणे टॅक्स फ्री मिळते. आता उदाहरणाच्या माध्यमातून ही पॉलिसी अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मिस्टर सचिन नावाचे पॉलिसी होल्डर आहेत, ज्यांचे वय 30 आहे. त्यांनी 25 वर्षाची टर्म घेतली आहे. म्हणजेच त्यांची प्रीमियम पेइंग टर्म ही 22 वर्ष असेल. त्यांनी सम ॲश्युर्ड 10 लाख रुपये घेतला आहे. त्यांचा वार्षिक प्रीमियम हा 43,738 एवढा येईल. समजा मिस्टर सचिन यांचा पॉलिसीच्या 5व्या वर्षी मृत्यू झाला तर त्यांच्या नॉमिनीला सम ॲश्युर्डच्या 10% रक्कम म्हणजेच 1 लाख रुपये हे मॅच्युरिटी पूर्ण होईपर्यंत दिली जाईल व त्यापुढील सर्व हप्ते हे LIC पे करेल व जेव्हा त्यांची मॅच्युरिटी पूर्ण होईल त्यावेळी त्यांना सम ॲश्युर्डच्या 110% प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशनल बोनस म्हणजेच 11 लाख प्लस 11,50,000 प्लस 4,50,000 टोटल 47 लाख रुपये दिले जातील. तसेच समजा मिस्टर सचिन यांचा मृत्यू न होता त्यांची मॅच्युरिटी पूर्ण होते. अशावेळी त्यांना सम ॲश्युर्ड प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशनल बोनस म्हणजेच 10 लाख प्लस 11,50,000 प्लस 4,50,000 टोटल 26 लाख रुपये हे मॅच्युरिटीनंतर दिले जातील. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.